रायगड जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस होतोय। जोरदार पावसाचा आता म्हसळा तालुक्याला फटका बसला आहे। म्हसळा बाजारपेठेमध्ये पावसाचे पाणी साचले। म्हसळ्यातील ढोरजे पूल पाण्याखाली गेलेला आहे। म्हसळा तालुक्यातील 4 गावांचा संपर्क तुटला आहे। रायगडमध्ये जोरदार पाऊस होतोय। या पावसाचा फटका आता बाजारपेठेला सुद्धा बसलेला पाहायला मिळतोय। म्हसळा तालुक्याला या जोरदार पावसाचा फटका बसलेला आहे। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। भारत, आपण पाहतोय रायगडमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होतोय। या ठिकाणी सुद्धा पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नीलम, सकाळी साधारणतः 9:30 वाजल्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने मुसळधार अशा पद्धतीची हजेरी लावलेली आहे। गेली 3 दिवसापासून पावसाची संततधार आहे, मात्र अधूनमधून हलक्या आणि जोरदार सरी पाहायला मिळतात। मात्र आज सकाळी अगदी 9-9:30 नंतर पावसाने अक्राळ आणि विक्राळ रूप धारण केल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ज्या नद्या आहेत, कुंडलिका आहे, सावित्री आहे, गांधारी आहेत, या नद्या आता जवळपास इशारा पातळीपर्यंत पोहोचलेल्या आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची काहीशी परिस्थिती आपण जर पाहिली तर सखल भागामध्ये जिथं हा महामार्ग जातो, कोलाड जवळच्या खांब, या महामार्गावर देखील जवळपास 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी आलं आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। म्हसळा तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। अधिकृत किती मिलीमीटर पाऊस झालाय याची नोंद जरी सरकारी आकडा आपल्यापर्यंत पोहोचला नसेल तरी आज दिवसभरामध्ये जे पर्जन्यमान रायगड जिल्ह्यात झालंय त्याच्यातील सर्वाधिक पाऊसाची नोंद ही म्हसळामध्ये पाहायला मिळते आणि म्हसळा शहरामध्ये पहिल्यांदाच बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे। जवळपास 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी म्हसळा शहराच्या बाजारपेठेत आहे। त्यामुळे म्हसळामधलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। ग्रामीण भागाला जोडणारा जो ढोरजे पूल आहे त्या पुलावरती जवळपास 2.5 ते 3 फुटापर्यंत पाणी आहे। त्यामुळे म्हसळा तालुक्याला, म्हसळा शहराला जोडणारे जे 4 गाव आहेत त्यांचा जनसंपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। त्यांच्याजवळ संपर्क कसा करता येईल यासाठी जिल्हा आणि स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आहेत। मात्र पावसाचा कहर, पावसाचा जोर अशाच पद्धतीने जर सुरू झालं तर रायगडमधल्या अनेक सखल भागांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। नीलम जी, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।